त्र्यंबकेश्वर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बेरवळ येथील टोकरशेत गावातील पाझर तलावाचा बांध धोकादायक स्थितीत पोहोचलाय। लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेला हा तलाव पहिल्याच पावसात फुटण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार तलावाच्या बांधावर आवश्यक असलेले दगडी पिचिंग करण्यात आलेलं नाही, तसंच बांध व्यवस्थित दाबून मजबूत करण्यासाठी रोलचा वापरही झालेला नसल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे सततच्या पावसामुळे बांधाच्या मागील बाजूची माती खचू लागली आहे। बांधाला ओघळी पडली असून भीती व्यक्त केली जाते। तलावाचा बांध फुटला तर टोकरशेत, गारमाळ आणि बेरवळ येथील शेतकऱ्यांच्या भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे। तसंच तलावाच्या खाली असलेली सार्वजनिक पिण्याच्या पाण्याची विहीर गाळाने भरून पाणी पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होऊ शकतो। भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागेल अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। ग्रामस्थांचा दावा आहे की काम सुरू असतानाच त्यांनी ठेकेदाराला दगडी पिचिंग रोलचा वापर आणि दर्जेदार काम करण्याची वारंवार विनंती केली होती, मात्र त्यांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आलं। कामाच्या वेळी आम्ही वारंवार सूचना दिल्या होत्या। आता बांध फुटला तर भात शेती आणि पिण्याच्या पाण्याची विहीर दोन्ही धोक्यात येतील, तरी प्रशासनानं तातडीने घटनास्थळी भेट देऊन बांध सुरक्षित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात। दोषी ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य कारवाई करावी, तसंच संभाव्य नुकसान टाळण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरू करावं अशी ग्रामस्थांची मागणी आहे। दरम्यान या प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात याकडे परिसरातील नागरिकांचं लक्ष लागलंय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी शंकर निंबारे, त्र्यंबकेश्वर।